छान गुहा आहे ही, बघताय तुम्ही. आणि इथून सगळा कोळा दिसतोय बघा, गाव दिसतोय इकडनं. काय काय नजारा आहे बघा, मस्त. ह्याला म्हणतात कोकण. कोकण हे स्वित्झर्लंड आहे. इथे आपली गावातली टीम सगळी फेमस फोर तिकडे दिसत आहेत. तसंच नाम्या बिचारा भिजला, काय कुठली आपली पर्वा न करता तो आमच्याबरोबर भिजत भिजत येतो आहे. याला म्हणतात खरी इमानदारी. आणि किती इथं निसर्गरम्य दृश्य आहे बघा. छान छान, अतिशय छान. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. थोडंसं वाकून जावं लागते, पण बघताय तुम्ही ही कशी गुहा आहे. असं म्हणतात पांडव इकडे येऊन गेलेत. वरती फार छान आता बघा, पाऊस थोडा कमी झाला आणि सूर्य, कारण आता मला वाटतं वल्ला वाहन आहे, त्याच्यामुळे आता ऊन पाऊस असा कोल्याचं लगीन म्हणतात तसा ऊन पाऊस असा कोल्हा वाहन आहे. किती निसर्गरम्य सौंदर्य आहे, सौंदर्य हे निसर्ग आहे. निसर्गरम्य वातावरण आहे, फार छान. त्या इथे पाहू शकता तुम्ही की इथून पूर्ण कोळा दिसतोय बघा, पूर्ण कोळा. निसर्गरम्य सगळे डोंगर भाग इथून दिसतोय, पूर्ण कोळा. साळशीचा भाग तिकडे, नयनरम्य असं वातावरण इथे आहे. खूप छान लोकेशन. मायसेल्फ विजयचंद्र सदानंद पार्क एक्सप्लोरिंग कोळे टेंबा, and he is a king. He is a king Apu. बऱ्याच वर्षांनी मित्र एकत्र भेटले आहेत, त्यामुळे गप्पा गोष्टी चालल्या आहेत मित्रांच्या. खूपच छान, खूप छान नयनरम्य दिसतो इथे. बघा रे, ए बघा रे. हां, खूपच छान. बऱ्याच वर्षांनी मित्र एकत्र भेटत आहेत. सुंदर. मध्ये आमचा किंग आपला आपू उभा आहे. खूप मोठा आर्टिस्ट आहे, बेस्ट डान्सर आहे. हां, आता तकडे जाऊया म्हणजे तिकडे जाऊया, ही मालवणी भाषा आहे. आता इकडसून आता तकडे जाऊचा, परत नाम्या पण आमच्याबरोबर, परत आमचा प्रवास सुरू. सुरुवातीला चढताना खूप दम, असं वाटतं आता खूप दम आला, पण आता हा थकवा नाहीसा झालेला आहे, कारण पाऊस छान पडून गेलेला आहे. मी पूर्णपणे भिजलो आहे. अरे माझं शूट काढा ना, मी सगळ्यांचं शूट काढा, माझं येत नाही याच्यात. काय ग, व्हिडिओ शूट काढ जरा. मी विनंती करतो की माझा व्हिडिओ शूट काढा. अरे एक्सप्लोर कर, बडबड अशीच करतात ना. व्हिडिओ शूट, माझी धर्मपत्नी माझा व्हिडिओ शूट काढते आहे. मी सगळ्यांची शूटिंग घेतो आहे, तिचंही शूटिंग आलं आहे. बघा काय दृश्य आहे मंडळी, काय दृश्य आहे बघा. सुंदर, प्रचंड असं सुंदर दृश्य. स्वर्ग कुठे आहे तर इथेच आहे असं म्हणावं लागेल. बघा छान 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 असं सूर्य पण आता दिसतो आहे. ऊन पाऊस कोल्याचा लगीन चालला सगळा. पाऊस पडून गेला आहे, मी पार भिजून गेलो आहे. मंडळी पुढे सरकते आणि पुढे पण आता एक तळं आपल्याला दिसेल. हे हा टेंब्याचा सर्वात, हे एक प्रकारचा हा गड आहे.
पांडव इथे येऊन गेलं त्याला पांडवगड नाव ठेवायला हरकत नाहीत, कारण पांडवांचं इथे वास्तव्य होतं. पांडवांनी इथे विहिरी खोदल्या आहेत. पुढे पण आपल्याला काही विहिरी दिसतील. बघा नयनरम्य असं वातावरण आहे. पाऊस येऊन गेला आणि परत उन्हा असं कवडसं पडलं आहे उन्हाचं. किती सुंदर असं दृश्य आहे. आपले जवान सगळे पुढे चालले गेले आहेत. अतिशय सुंदर. असं वाटतं की स्वर्ग कुठे असेल तर इथेच आहे. बघा ह्या शिद्यांवर कसं ही झाडं छान छान उगवलेली आहेत. हे काजीचं झाड तुम्हाला, हे काजूचं झाड आहे. ह्याची आता वाढ होते हळूहळू. हे काजूचं वाढ तुम्हाला दिसते, ते काजूचं झाड आहे. ही पुढे माझी धर्मपत्नी चालत आहे. बघा आता तुम्ही मंडळी, बघा काय दृश्य आहे. वा, बेईमान है बड़ा यह मौसम. क्या मौसम है यार. This is very natural beauty of Kole. We call this as a Temba point of Kole. That's this is just like a fort, and now all our Sainiks, they have gone there. They left us behind. But just I'm making the shooting and exploring. See, you can see the point here. Very क्या मार्वलस पॉईंट. जरा पाय घट्ट लाव, स्लिपरी आहे. आता पुढे हा जो उतार आहे, त्यामुळे थोडंसं स्लिपरी असल्याकारणाने जपून जायला लागणार. पाय घट्ट लावायला लागणार. माझ्या हातात स्टिक आहे, त्याच्यामुळे मला त्याचा सपोर्ट मिळतो आहे. मला हा अंदाज होता, त्यामुळे मी स्टिक घेऊन आलो. अगोदर या पॉईंटला मी येऊन गेलो आहे कित्येकदा, पण ही पहिलीच संधी आहे की मी पावसाळ्यात आलेलो आहे. पुढे स्लिपरी आहे, जरा सावकाश. बरेच वर्षांनी मला पाऊस कोकणातला बघायला मिळाला आहे. इतकं सुंदर दृश्य आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हा एक चॅनल आहे. ह्या चॅनलमध्ये बघा पाणी, छान पाणी आहे. हा एक पाट आहे पाण्याचा. इथून पावसाचं पाणी वाहत आहे. आणि इकडे बऱ्याचदा खेकडे बिकडे पण मिळतात पकडायला. आता बघा परत उतरणीला लागून आता हे इथे दिसतं, इथे डबका फॉर्म झालेला आहे. बघ, पाहू शकता तुम्ही मंडळी. इतकं सुंदर असं नयनरम्य दृश्य इथे बघायला मिळतं आहे. कोकण इज स्वित्झर्लंड. किती छान बघा दृश्य आहे, मस्त. आता कवडसं पडलं आहे, पाऊस बंद झालेला आहे. आणि कवडसं पडून आता पाऊस होऊन कोल्याचा लगीन सुरू झाला. बघा किती छान पिक्चरचं शूटिंग झालं असं वाटतं. म्हणजे एक हिरोईन आपली चालली आहे गावातून आणि बॅक शूट चाललेलं आहे. किती छान शूट झालेलं आहे, सुंदर. आता हे जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हाला मजा येईल की कसं शूट झालं आहे. क्लायमॅक्स शूट असतं तसं हे क्लायमॅक्स शूट. एक समाजसेविका आपलं समाज कार्य करून क्लायमॅक्स शूटमधनं आता पिक्चरमध्ये असं क्लायमॅक्स शूट दिसतं आहे तुम्हाला. पुढे एक समाजसेविका चाललेली आहे, असं काहीतरी हे दृश्य दिसते. बऱ्याच चित्रपटांमध्ये तुम्ही अशी दृश्य बघितली असतील, पण माझं भाग्य की आज मला हे असं शूटिंग करण्याची संधी मिळाली आहे. मंडळी बघा काय दृश्य आहे. सुंदर, अतिसुंदर. पिक्चरची मेन हिरोईन तर पुढे चालली आहे.
आमचा कॅमेरा खूप मागे राहिला आहे. आमच्या ट्रॉलीचा वेग वाढावा लागणार. आमचे जवान पुढे पुढे चालत आहेत, कारण पुढे आणि बऱ्याच काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत. हा एक प्रकारचा किल्ला म्हणायला हरकत नाही. निसर्गरम्य असं कुळे गाव. आणि कुळे गावातील हे टेंबा, ज्याला टेंबा बोलतो, जिथे पांडवांनी वास्तव्य केलेलं असं हे ठिकाण आहे. इथे पांडवांनी विहिरी पण बांधले आहेत. असं म्हणतात की एका रात्रीत ह्या सगळ्या विहिरी त्यांनी बांधलेल्या आहेत. निघताना एंट्रीला तुम्ही दाखवला, तुम्हाला दगड मी दाखवला, मोठा मोठा तो दगड होतो, तो भीमानी लावलेला होता. आणि ती मोठी गुहा खोदलेली. आणि पांडव आपले प्रत्येक रात्री आपली ठिकाणं बदलायचे. तर हे पांडव एक स्थान आहे इकडे. तिकडे पाहताय तुम्ही पाण्याचा एक तलाव सारखा झाला आहे. ते पाण्याचा पाठ आहे. छानपैकी असं दृश्य आहे. सूर्य दिसतो आहे. पाऊस गेलेला आहे, पण मी भिजलेलो आहे. मला भिजवून पाऊस निघून गेला आहे, पण छान वाटतं आहे. थंडगार असं वातावरण आहे. तुम्ही पाहता चिऱ्यांचे छोटे छोटे दगड आहेत, पण इतकं नयनरम्य असं दृश्य आहे. छान हिरवळ अशी पसरलेली आहे. होऊ शकता तुम्ही, इतकं छान दृश्य. यावा कोकण आपलाच असा. एवढा चांगला कोकण असून सुद्धा लोक मुंबईत जातात. बघा किती छान छान छोटी छोटी अशी पालवी गवताची दिसतात तुमका. मस्त मस्त असे दगड गोटे, जसे काय मोठे सैनिकच असतात तिकडचे, असे दगड दिसतात. असा वाटतं की इकडे या किल्ल्याचे कोणतरी सैनिकच असत. बघताच तुम्ही इथे. आता तुमका एक आणखीन दाखवतो. इकडे मस्त फुला दिसत आहेत. त्या फुलांमध्ये माझी पत्नी, इकडे बघू, इकडे बघू होय. बघा ही किती छान फुला. या फुलांमध्ये माझा एक फूल हा दिसता तुमका. फूल किती छान दिसत आहे हे. एक्स्पेशली हे पावसातच ही सगळी फुलं येतात. हा एक छान फूल दिसता. मागून मागून जावचा लागता, काय करत. आता इकडून आम्ही चाललो होतो. समोर एक मी सांगितल्याप्रमाणे एक पांडवांनी वीर, ह्या बघा, ह्या तुमका दिसता दाखवता. आता एक मोठा आश्चर्य तुमका दिसताला. मी सांगितलं आहे ना, एक्सप्लोर करूक नाही, कोकण एक्सप्लोर. आता इतकी धाडसानी सगळी दिसता. ही दिसता ती विहीर. ही विहीर पांडवांनी खोदलेली असतात जेव्हा ते पांडवांचा वास्तव्य होता. आणि मी थोडी डेअरिंग करतेच खाली जाऊची. नाही तसं काय नाही, घसरट नाही. सावकाशी होता लागताला. फोटो घेऊन फोन घेऊन नको, सगळंच फोडून टाक. राहू दे तो. नाही आता बघतोय, ट्राय करतोय. ट्राय करून जातोय. तर ह्या बघा मंडळी, मी विहीर आता विहीर दिलंय खाली. बघा विहीर दिसता तुमका. ही सगळी विहीर दिसता ना, ही पांडवांनी असं म्हणतात की एका रात्रीत खोदलेली आहे. असा सावकाश उतरूचा लागतं, कारण ह्या स्टेप येता. आम्ही विहिरीतनी उतरलेलो आहे. ह्या स्टेप असत, पण जरा सावकाश उतरू लागतं. पावसाळ्याचा दिवस स्लिपरी असतली. आता बघताच मी विहिरीत उतरलोय मंडळी. बघा मोठं पराक्रम केलंय. माझी बाईल येता सगळी. सावकाश गो. क्रॉस स्टेप टाक, क्रॉस स्टेप.
गप्पा राहतो कारण तिका कन्फ्युजन नको. हळूहळू येऊन दे तिका. सावकाश गो. पहिलं ग्रीप धर पायाचं नंतर खाली उतर. बघा बायलांनी माझी बायल धाडस केला आणि विहिरीत आम्ही उतरलेलो आज. समोर माझा तो आता आम्ही पांडवांच्या विहिरीत उतरलेलो आहोत. फक्तच तुम्ही ही विहीर मस्त विहीर असा. इकडे बघा रे सगळ्यांनी. हां आता हे सगळे जवान आता उतरून आता वरती इलेले आहेत आणि आम्ही खाली उतरवलो आहोत. असं कोकणात असे काही पॉईंट असतात जे एक्सप्लोअर करूक होय आमका. ह्याचा गाडा ना वरती बसलाय माकड. व्हिडिओ शूटिंग चालू हा. विदेश सरकला असं खाली येशील हा. माकड विदेशवरून आमचं फोटो काढता. विदेश आकडेन बघ रे. ऐक मला फोटो दे मी तुझा फोटो काढते. सावकाश तुझा फोन दे. उघडून आहे. उघड आहे. तुम्ही एक पाहता की